लातूर जिल्ह्यात सध्या पोलीस शिपाई आणि चालक पोलीस शिपाई पदांच्या भरती प्रक्रियेचा महत्त्वपूर्ण टप्पा सुरू आहे। राज्याच्या विविध भागांतून हजारो युवक खाकी वर्दी परिधान करून समाजसेवा करण्याचं स्वप्न घेऊन लातूरमध्ये दाखल होत आहेत। भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी हे युवक मोठ्या उत्साहाने मैदानी आणि कौशल्य चाचण्यांमध्ये भाग घेत आहेत। या भरतीसाठी मोठ्या संख्येने उमेदवार लातूरमध्ये येत असल्यामुळे त्यांच्या सोयीसुविधांचा विचार करून लातूर पोलिसांनी विशेष व्यवस्था केली आहे। उमेदवारांना राहण्याची व्यवस्था, स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे आणि इतर आवश्यक सुविधा पोलीस प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। दरम्यान 11 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी या कालावधीत पोलीस शिपाई पदासाठी मैदानी चाचण्या घेण्यात आल्या। या चाचण्यांमध्ये 100 मीटर धावणे, 1600 मीटर धावणे, गोळाफेक आणि इतर शारीरिक चाचण्यांचा समावेश होता। वाढत्या उष्णतेचा उमेदवारांवर परिणाम होऊ नये यासाठी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी स्वतः परिस्थितीची पाहणी करून आवश्यक सूचना दिल्या। अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी 5 वाजल्यापासून मैदानी चाचण्या सुरू करून सकाळी 9 वाजेपर्यंत त्या पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले। यामुळे उमेदवारांना कडक उन्हाचा त्रास सहन करावा लागला नाही। तसेच उमेदवारांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वैद्यकीय पथक आणि कार्डियाक ॲम्ब्युलन्स देखील सज्ज ठेवण्यात आली होती। सध्या 4 मार्च ते 7 मार्च दरम्यान चालक पोलीस शिपाई पदासाठी कौशल्य चाचणी सुरू आहे। या चाचणीत उमेदवारांना विविध प्रकारची वाहने चालवून दाखवावी लागत आहेत। अनेक उमेदवार सकाळी लवकर उपाशीपोटी चाचणीसाठी येत असल्याचे लक्षात आल्यानंतर लातूर पोलिसांनी माणुसकीचा आदर्श ठेवत उमेदवारांसाठी सकाळी चहा नाश्ता तसेच दुपारी स्नॅक्स आणि अल्पोपहाराची व्यवस्था केली आहे। या सुविधांमुळे उमेदवारांनी समाधान व्यक्त करत लातूर पोलीस दलाचे आभार मानले आहेत। पोलीस भरती ही हजारो तरुणांच्या आयुष्यातील महत्त्वाची संधी असते आणि या प्रक्रियेत उमेदवारांप्रती संवेदनशीलता दाखवत लातूर पोलिसांनी केलेला हा उपक्रम सर्वत्र कौतुकास्पद ठरत आहे।